मराठी म्हणून कसं आहे आपल्या हिशोबाने चालतो. म्हणजे मला याच वेळेला मी करणार आहे, पाहायचं या किंवा घेऊ नका असं आहे. असं मराठी तरुणांचं काय पण मला असं जाणवतं ती मैत्री आज कमीत कमी ती 40 वर्षापासून आहे. अरे बापरे. पण आज त्यांनी वडापावची गाडी चालू केल्यापासून कमीत कमी 30 वर्ष झाली, 25-30 वर्ष. नंतर मग असते असते इकडे पहिला काकांबरोबर यायचो, त्याच्यानंतर मग इकडे शिफ्ट झालो. इकडे काकांबरोबर शिफ्ट झालो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे कांदिवली पूर्वेला, म्हणजे ठाकूर जो कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी मी आहे. गोकुल गॅलेक्सीचं ह्या ठिकाणी आहे ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली ईस्टला. तर आज आपण भेट घेतोय माझ्या मित्राची, जे माझ्या आपल्या गावाकडचे मुक्काम भाले, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. आणि यांच्या चुलत्याने आणि यांनी काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी व्यवसाय चालू केला होता वडापावचा. कमीत कमी त्याला 30 वर्ष व्हायला लागली आहेत. आज त्यांची भेट घ्यायला आलोय. त्यांच्या बिझनेसबद्दल बोलायचं आपल्याला, मराठी माणसाबद्दल. आज ते सांगणार आपल्या मराठी माणसाबद्दल, म्हणजे जो मराठी तरुण जो व्यवसाय करतो त्याच्याबद्दल. तर आज आपण जाणून घेऊया, स्पेशल दादा मुलं बोलूया त्यांच्याबद्दल, त्या बिझनेसबद्दल. आणि आजचा व्हिडिओ खास असणार मराठी तरुणासाठी, जे मराठी लोक नोकरी म्हणजे तरुण नोकरी करतात, तर त्या धंद्यामध्ये उतरत आहेत. तर दादांनी स्पेशल बोलूया बिझनेसबद्दल. नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाँ दादा, जरा कितना, आधा घंटा जाएगा कि कितना टाइम? हाँ चलेगा. चला, आज आपल्या समोर श्री जयेंद्र शंकर मेडेकर आहेत, मुक्काम भाले, तालुका मानगाव या गावचे आहेत. दादा, सुरुवात झाली कधी ह्या वडापावची बिझनेसची, तुम्ही सांगा मला. ही सुरुवात केलेली काकांनी. काकाने काकांचं नाव सांगा वगैरे. सुरुवात झाली कधी, कसं काय तुमचा प्रवास कसा आहे गाडीबद्दल? शांताराम सीताराम मेडेकर काकांचं नाव. काकांची कंपनी बंद झालेली रजत, त्यावेळेला त्यांनी हा धंदा चालू. अच्छा, म्हणजे सुरुवात कधी, कोणतं वर्ष असेल तरी पण? जवळजवळ 30 वर्ष व्हायला. अच्छा, 30 वर्ष व्हायला आले. काकांनी मेहनत केलेली. आज तुम्हाला वाटतंय असं की हा प्रवास काकांचा बरा होता, म्हणजे त्या एवढ्या वर्षापासून? हा प्रवास बरा होता. काय वाटतं मला होता त्याचा फायदा. जवळजवळ 30 वर्ष धंद्याला व्हायला लागली. अच्छा, काकांची कंपनी रजत बंद झाली, त्यावेळेला धंदा चालू केला. दुसरा असा आहे विषय, जर मराठी माणसं मुंबईमध्ये बघतो आपण, लॉकडाऊन पासून किंवा कोरोना पासून आपल्या ह्या म्हणजे बिझनेस उतरत आहेत, तुम्ही मराठी तरुणांना काय संदेश द्याल याबद्दल, मराठी आपल्या बिझनेस बद्दल? आपल्या मुलांनी पण रस्त्यावर उतरून थोडाफार धंदा केला पाहिजे. पण आपल्याला थोडस बाहेरचा प्रॉब्लेम होता आपल्याला, त्यामुळे मग आपली पोरं कंटाळतात. नोकरीपेक्षा ऍक्च्युअली धंदा बरा, पण मेहनत भरपूर करायची. दादा, तुम्ही ह्या बिझनेस मध्ये यायच्या अगोदर म्हणजे नोकरी करायचं की कसं काय? नाही, मी नोकरी करायची. कुठे, कोणत्या ठिकाणी? मी पहिला ऑफिसला पण होतो ग्रँड रोडला, त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्री मध्ये होतो. काकांबरोबर आलो इथे सोबत. अच्छा 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 अच्छा. ऑफिसला. अच्छा, त्याच्यानंतर मी फिल्म सिटी मध्ये 3-4 वर्ष फिल्म सिटी मध्ये काढले. त्याच्यानंतर मग असते असते इकडे पहिला काकांबरोबर यायचो, त्याच्यानंतर मग इकडे शिफ्ट झालो. इकडे काकांबरोबर शिफ्ट झालो. मराठी तरुण तुम्ही संधी नक्की दिल्या मराठी तरुणांना. दादा, तुमची खूप प्रगती हो या बिझनेस मध्ये, आणि खूप तुम्हाला ईश्वर चांगला आयुष्य देऊ. चला, धन्यवाद दादा, थँक्यू. मराठी म्हणून कसं आहे आपल्या हिशोबाने चालतो. म्हणजे मला याच वेळेला मी करणार आहे, पाहायचं या किंवा घेऊ नका असं आहे. असं मराठी तरुणांचं काय. पण मला असं जाणवतं की कोरोना नंतर मराठी तरुण उतरले बिझनेस मध्ये, व्यवसायामध्ये. उतरले बरे, काही लोक, पण ओव्हरऑल मी म्हणतो की असं पर्सेंटेज वाईज मी असं म्हणत नाही कोणी, बाकी सगळे बरेच असतील. पण आधीचे जे होते ना, आताचे नाही मला वाटत, पण आधीचे कसं होतं की मी एवढ्या
मी एवढंच करीन, मला हा. पाहायचं एवढंच करायचं आहे. अच्छा. आणि याच वेळेला यायचं वगैरे. तुमचा काय संदेश आहे मराठी मुलांना? तुम्ही काय सांगा मराठी मुलांना? आता तुम्ही आता नवीन जी मुलं आहेत आता हा. त्यांना चांगल्या स्टार्टअप मध्ये वगैरे ते खूप चांगलं करतात, त्यांनी हा. असंच करावं. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. इथल्याबद्दल सांगा काका, इथल्याबद्दल. त्यांच्याबद्दल सांगा, बिझनेसवर यांच्या दादांच्या बद्दल सांगा. यांचं तर कधी पण ते कधी नाही म्हणत नाही. वडापावची टेस्ट सांगा, कशाबद्दल? वडापावची टेस्ट वगैरे, भजीपावची टेस्ट टेस्ट अप्रतिम आहे, पण त्यांना कधी पण मागितलं हे बनवा ते बनवा, लगेच बनवून लगेच बनवून देतात. म्हणजे मराठी तरुण आहेत ऍक्टिव्ह ना. देतात. मग आणि काय? लोकांना यांचीच खावीशी वाटते. अच्छा अच्छा फोन अच्छा. नंबर घेतला सगळ्यांनी, याला हा. फोन करतात, विचारा. अच्छा अच्छा, थँक्यू. ओके. तुम्हाला धन्यवाद दादा. ठीक आहे. आज माझ्या गावचे मित्र तुम्ही नक्कीच बघता माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी दादा ना. राधादा शिंदे आहे. दादा, तुमची ओळख या वडापाव गाडीबद्दल किंवा यांची मैत्री केव्हापासून झालेली आहे? माझी मैत्री आज कमीत कमी ती 40 वर्षापासून आहे. अरे बापरे. पण आज त्यांनी वडापावची गाडी चालू केल्यापासून कमीत कमी 30 वर्ष झाली, 25-30 वर्ष झाली. पहिला वडापाव जयेश भाऊंचे चुलते शांताराम मेडेकर चालवायचे. त्यांनी खूप वर्ष गाडी चालवली, कमीत कमी 25 वर्ष तरी चालवली असेल. आणि त्याच्यानंतर आपल्या पुतण्याला दिलाय. पुतण्या पण आज ह्या ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये हा VIP एरिया असताना सुद्धा या एरियामध्ये आज गाडी चालवते. ते बरेच लोक ह्या वडापाववर गाडीवर खायला येतात. सुंदर टेस्ट आणि माणुसकीच्या दृष्टिकोनाने माणूस चांगले असल्यामुळं, स्वभाव चांगला असल्यामुळं ठाकूर कॉम्प्लेक्स, ठाकूर विलासची रिक्षावाले सुद्धा दुपारी येतात. कोणाला भूक लागली, अर्जंट कोणाकडे पैसे असो नसो तरी आपले जयेश भाऊ मेळेकर अगदी त्यांना सहकार्य करतात आणि उत्तम प्रकारे सगळ्यांना उत्तम प्रकारे चव आणि वडापाव, भजीपाव, समोसापाव देतात. त्याच्यामुळे त्यांना या धंद्यासाठी मनापासून धन्यवाद. चला, धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छा. सर जी. क्या बोलोगे वड़ापाव के बारे में? क्या टेस्ट है वड़ापाव का? टेस्टी है सर जी, और बहुत 30 साल से कितना साल से खा रहे हो यहाँ पे? यहाँ से मैं 5 साल से खा रहा हूँ। 5 साल से? हाँ। आपके दोस्त है? हाँ, टेस्ट और इनके अंकल थे वो भी बहुत मस्त बनाते थे, इनसे हाँ। भी अच्छा बनाते थे। अच्छा अच्छा अच्छा। हाँ, ये भी बनाते हैं भजिया पाव, हाँ। बढ़िया बनाते हैं। अच्छा, आप मराठी लोगों के बारे में क्या बोलोगे, जो मराठी लोग बिजनेस कर रहे हैं, अभी उतर रहे हैं लॉकडाउन के बाद? अच्छा है ना, उतरना चाहिए रोड पे। हाँ हाँ अच्छे में कोरोना के बाद लग रहा है आपको मराठी तरुण, मराठी युवक लोग आ रहे हैं? हाँ हाँ, आएंगे ना, क्यों नहीं आएंगे। अच्छा अच्छा अच्छा। हाँ। चलो, थँक्यू दादा. ओके सर. पार्सल ना बाबू. खरंच आज दादांचा बिझनेस बघून बरं वाटतं. एक मराठी तरुण आज आपल्या धंद्यामध्ये उतरतोय. त्यांच्या चुलत्यांनी 30 वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला, आज ते धंद्यामध्ये उतरले दादा. खरंच खूप तुम्हाला अभिमान वाटतोय बघून सर्व आहे. आणि गोष्ट अशी आहे की आज मराठी तरुण बघतो आपण ह्या बिझनेस मध्ये. म्हणजे कोरोना पासून आणि त्या अगोदर पण कोरोना पासून जास्त मराठी तरुण उतरले बिझनेस मध्ये. माझी एवढीच इच्छा आहे या युट्यूब व्हिडिओ मार्फत की मराठी तरुण ह्या व्यवसायामध्ये उतरले पाहिजेत. दादा खरं आहे ना? हा. आणि दादा पण तेच बोलतात बघापासून की मराठी तरुणांनी ह्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे ह्या बिझनेस मध्ये. खूप एकदम सोपं असं हार्ड काम आहेच आहे, पण नोकरी करण्यापेक्षा बरं आहे ना एकदम. हा, एकदम म्हणजे दादा पण वडापाव भजीचा बिझनेस आहे या ठिकाणी आणि एकदम बरं वाटतं बघून सर्व गोष्टी. या एकदम टेस्टीला पण वडापाव ह्या ठिकाणी आहेत. चटण्या वगैरे मस्त आहेत ह्या ठिकाणी. गोड चटणी, तिखट चटणी ह्या ठिकाणी, सुका चटणी वगैरे. स्वच्छता पण बरी वाटते, एवढी काही खराब नाहीये. पण ह्यांचे ऑटो पण असतात आणि खरंच एक बघून आनंद वाटतो गोष्टीचा. तर दादांना खूप खूप शुभेच्छा देऊया ह्या व्हिडिओ मार्फत. आज मस्त एरिया इकडचा आहे, ठाकूर कॉम्प्लेक्सचा गोकुल गॅलेक्सी ह्या ठिकाणी. हा, त्या समोर जे वडापावची कडे आपण समोर बघतो ठाकूर गॅलेक्सी बिल्डिंग ह्या ठिकाणी धंदा आहे. जर तुम्हाला मराठी तरुणाला भेट द्यायची असेल ना, नक्कीच भेट द्या एक मराठी तरुणाला. आपल्याकडे जातात आपले माणगाव मधले. आणि इकडे पुढे रामदास भाई कदम यांचा बंगला आहे त्या साईडला, त्याच रोडला. ठिकाणी वडापाव घेतलेले आहेत, मस्त वडापाव आहेत आणि स्वस्त एकदम 20 रुपयाचा वडापाव आहे. चहा पण इकडे आहे. दादा खरंच खूप मेहनती माणूस वाटतो मला आणि दादाने खूप मेहनत केली आहे. म्हणजे चुलत्यांपासून ते आजपर्यंत प्रवास दादांचा हे सर्व बघून बरं वाटतंय. आणि खरंच काही ते ह्या लोकांच्या काही लोक बोलले पण ह्या ठिकाणी, तर त्यांचं पण बघून बरं वाटतं की मराठी पोरं मेहनत करतात आणि मेहनती पोरं आहेतच. कारण कोरोनापासून बघतोय आपण. तर वडापावची टेस्ट घेऊया कशी आहे ती. आणि तर नमस्कार मंडळी, तुम्हाला हे सांगायचं होतं की
अशी मराठी माणसं आहेत ना नक्कीच आपल्या मुंबईमध्ये आता तयार होत आहेत. आणि 2020 पासून किंवा कोरोनापासून पर्यंत दादांचा बिझनेस आहे ना तो 30 वर्षापासून त्यांच्या म्हणजे चुलत्या असल्यापासून दादांनी त्या चुलत्याने सुरुवात केली. आज धंदा त्यांच्याकडे आलेला आहे दादांकडे. दादा मुक्काम भाले तालुका मानगाव या गावचे आहेत. नक्कीच तुम्ही इथे भेट द्या तरुणांनी. आणि मराठी पोरं आपली धंद्यामध्ये उतरली पाहिजेत. आणि दादा खरंच मित्रांनो तुम्हाला हे सांगतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवनवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय.